नाव, पत्ता, लग्न घटिका आणि जेवणा वेळ एवढंच बघून जर लग्नपत्रिका छापणार असाल तर जरा थांबा. कारण आता जर लग्नपत्रिकेवर वधूवराची जन्मतारीख छापली नाही तर थेट जेलची हवा खावी लागू शकते. हो, बरोबर ऐकलत. महाराष्ट्र सरकार एक असा मोठा कायदा आणण्याच्या तयारीत आहे ज्याने लग्न लावणाऱ्यांची आणि लावून देणाऱ्यांची झोप उडवणार आहे. विषय गंभीर आहे. मंडळी, खबरदार जर बालविवाह केला तर. आता तुम्ही म्हणाल हे अचानक कसं काय सुचलं? तर बॉस, महाराष्ट्राच्या आधी राजस्थानने हा पॅटर्न भारतात सगळ्यात आधी राबवून दाखवलाय. राजस्थानमध्ये विशेषतः अक्षय तृतीया आणि पिंपळ पौर्णिमा या दोन मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात चोरून बालविवाह केले जायचे. या वाईट प्रथेला कायमचा लगाम घालण्यासाठी तिथल्या प्रशासनाने एक अस्त्र काढलं. लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापणे अनिवार्य. तिथे लग्नपत्रिका छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेस चालकाला आधी वधूवराचे आधार कार्ड किंवा जन्माचा दाखला तपासावा लागतो. जर वयाचा पुरावा नसेल तर पत्रिका छापताच येत नाही. राजस्थानचा हाच यशस्वी फॉर्म्युला आता आपला महाराष्ट्र लागू करतोय. पण महाराष्ट्राला याची गरज का पडली? आपण तर प्रगत विचारांचे राज्य आहोत ना. मग ही आकडेवारी कान उघडून ऐका. विधानसभेत जी आकडेवारी आली ती अंगावर काटा आणणारी आहे. आपल्या परभणी जिल्ह्यात 48% मुलींचे बालविवाह 18 वर्षाच्या आत होतात. बीडमध्ये हा आकडा 43.7% आहे. धुळ्यात 40.5% तर सोलापूरमध्ये 40.3% आहेत. ही आकडेवारी सांगते की कायदा डोळ्यात धूळ फेकून आजही छुप्या पद्धतीने लेकरांचे संसार मांडले जात आहेत. याच खेळखंडोबाचा गेम ओव्हर करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने थेट विधानसभेतच या प्रस्तावाचा मोठा दणका दिलाय. आता सरकार यावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब करणार आहे. आता सर्वात महत्वाचं, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 काय सांगतो? मुलींचं वय 18 आणि मुलांचं वय 21 वर्ष पूर्ण असावंच लागतं. जर तुम्ही हा नियम मोडला तर हा बिगर जामीन गुन्हा आहे. 2 वर्षाची सक्त मजुरी आणि 1 लाखाचा दंड. आणि ऐका, कारवाई फक्त आई बापावर नाही होणार. लग्न लावणारी भटजी, वाजंत्रीवाले, फोटोग्राफर, मंडपवाले, लग्न पत्रिका छापणारे आणि लग्नाला उभे राहून अक्षता टाकणारे नातेवाईक या सगळ्यांना पोलीस गाडीत बसून घेऊन जाणार. त्यामुळे लग्नाचा बार उडवण्याआधी वयाचा दाखला खिशात ठेवा आणि आगामी काळात लग्न पत्रिकेवर जन्मतारीख ठळक अक्षरात छापा. कारण आता प्रशासन आणि जागरूक नागरिक प्रत्येकाच्या पत्रिकेवर बारीक नजर ठेवून असणार आहे. लहान लेकीला संसाराच्या विहिरीत ढकलू नका. तिला शिकवा, मोठी करा.